रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा मी आज एकादशी निमित्त दही विकायला जात आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे माझ्यासारख्या अशा बऱ्याच महिला असेल की त्यांच्या घरी दही शिल्लक राहत असेल, शेतातला माळ शिल्लक राहत असेल, पण गावात दारोदारी फिरून विकायचं म्हटलं ना तर अनकम्फर्टेबल वाटतं. का? कारण विकायचं आहे म्हणून अनकम्फर्टेबल नाही वाटत. पण अनकम्फर्टेबल का वाटतं माहिती आहे का? कारण की 10 ठिकाणी जर हे विकला गेलं तर एक ठिकाणची बाई सहज म्हणते, अगं बाई तुला असं दारोदारी विकायला काही नाही वाटत का? अहो का काही वाटण, कष्ट करून पिकवलेलं असतं माळ. आणि हे दही जर झालं तर शेतातून वैरण आणायची, धार काढायची, दूध तापायचं, पुन्हा दही तयार व्हायचं. आणि ते जर 4 पैसे येत असेल तर ते काही चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे ते विकायला काही नाही वाटत. पण कोणी जर असं म्हटलं ना की अगं तू असं विकते, तुला काही नाही वाटत का, त्याच्यामुळे ते जास्त वाईट वाटतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी याच्यानंतर कोणी काही असं विकायला घेऊन आलं ना तर त्याला कधीच म्हणू नका की अगं असं विकायला तुला काही वाटत नाही का. काहीच नाही वाटत, कारण ते कष्टाने पिकवलेलं असतं आणि हे सुद्धा कष्टाचंच असतं. त्याच्यामुळे यात काही चुकीचं काम नाही, मला तरी असं वाटतं.